नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्यांच्या वितरणाबाबतची आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे यावेळेस 2000 रुपये नव्हे तर संपूर्णपणे 4000 रुपयाची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। पण यामध्ये एक मोठा पेच आहे। यादीमध्ये तुमचे नाव नसेल तर ही रक्कम परतही जाऊ शकते। तुमचा हप्ता का रखडलाय, 4000 रुपये कधी खात्यात येणार, चला तर मग सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 21वा हप्ता वितरण झाला। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता अद्याप देखील वितरण झालेला नाही। टाइम निघून गेलेली आहे, म्हणजेच गेल्या महिन्यात वितरित होणं गरजेचं होतं, अद्याप देखील वितरण झालं नाही। याचं मुख्य कारण म्हणजे PFMS म्हणजे पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम याकडून होणारं व्हेरिफिकेशन पूर्ण होणं गरजेचं आहे। आता यामध्ये तसं पाहिलं तर काहीच आहे, मागील जो काही 7वा हप्ता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता अद्याप देखील काही तांत्रिक कारणामुळे वितरण झालेलं नाही। त्यांना आता 7वा हप्ता प्लस 8वा हप्ता म्हणजे हा चालू हप्ता एकत्रितरित्या म्हणजे 2000 अधिक 2000 4000 रुपयाची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये वितरण होणार आहे। ज्या शेतकऱ्यांचं PFMS स्टेटस हे ॲक्सेप्टेड दिसत असेल त्यांनाच ही रक्कम मिळणार आहे, म्हणजेच त्यांनाच ही रक्कम व त्यांनाच हा लाभ मिळणार आहे। नेमका हा हप्ता वितरण होण्यासाठी उशीर का लागतो, विलंब का लागतो, त्यामागची काही प्रमुख कारणे आहेत। तसं पाहिलं तर लँड सीटिंग नोचा हा पहिला कारण आहे। ज्या शेतकऱ्यांचे लँड सीटिंग नो दाखवत आहे त्यांना एकही रुपया त्यांच्या खात्यावरती येणार नाही। दुसरं कारण म्हणजे ज्या शेतकऱ्यांची KYC पूर्ण झालेली नाही त्यांनाही हे पैसे मिळणार नाहीत। आता तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आधार NCPI मॅपिंग झालेलं नसणं। त्यांच्या खात्यावरती ही 2000 रुपयाची रक्कम वितरित जरी झाली तर बँकेमध्ये ही रक्कम अडकणार। अशा विविध प्रकारच्या कारणामुळे या हप्त्यास विलंब होत आहे। त्याचबरोबर आता ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना राज्य सरकारची आहे आणि प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही केंद्राची आहे आणि राज्य सरकारचा डाटा हा केंद्र सरकारच्या डाट्याला मॅच होणं गरजेचं आहे। ही प्रक्रिया होण्यासाठी भरपूर कालावधी लागू शकतो, त्यामुळे ही विलंब होत आहे। त्याचबरोबर आता ही प्रक्रिया चालू असताना यामध्ये विविध सारे वेगवेगळ्या पद्धतीने याचा लाभ घेत आहेत, त्यामुळे यामध्ये आता विशिष्ट प्रकारचं एक सर्वे चालू आहे। यामध्ये या सर्वेमधून आता प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 20वा हप्ता ज्यांना मिळालेला आहे त्यामध्ये 21वा हप्ता वितरण करत असताना जवळपास 3 ते 4 लाख लाभार्थ्यांना यामधून बाहेर काढण्यात आलेले आहे। अशाच पद्धतीचे अजूनही यांचा सर्वे चालू आहे, त्यांना बाहेर काढण्यासाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे। यामुळे हे देखील याला विलंब होत आहे। त्याचबरोबर आता अद्याप देखील या योजनेच्या वितरण करण्यासाठी सरकारकडून आर्थिक तरतूद केलेली नाही, त्यामुळे हा हप्ता वितरण करण्यास विलंब होत आहे। त्याचबरोबर आता येऊ घातलेल्या निवडणुका, याचं कारण म्हणजे आता येऊ घातलेल्या निवडणुका आता सध्या जाहीर झालेली आचारसंहिता, त्याचबरोबर 29 महानगरपालिकेचे जे निवडणुका आहेत ते 15 जानेवारीला त्यांचं मतदान आहे। त्याच्या कारणामुळे आता विरोधी पक्षाकडून याला होत असलेला विरोध, आचारसंहितेचा भंगचा विरोध, त्यामुळेही याला मुख्य कारण हाही असू शकतो। त्यामुळे आता या महिन्यामध्ये लवकरात लवकर वितरण होईल ही मोठी आशा संपण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे याला बरेच सारे कारण एकत्रित आल्यामुळे हा हप्ता वितरण करण्यासाठी विलंब होत आहे। महत्त्वाचा प्रश्न आणि मुख्य प्रश्न म्हणजे हा हप्ता कधी वितरित होणार। मुख्य सूत्राच्या माध्यमातून महायुतीचं सरकार हे आचारसंहितेमध्ये अडकलंय। आता आचारसंहितेमध्ये विरोधी पक्षांच्या माध्यमातून आचारसंहितेचा भंग च्या काळामध्ये जर हे हप्ते वितरण केले तर आचारसंहितेचा भंग होऊ शकतो। यामुळे ही आचारसंहिता संपल्यानंतर किंवा निवडणुका संपल्यानंतरच या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचे वितरण केलं जाईल, अशा पद्धतीची दाट शक्यता वर्तवली जात आहे। मग कधी तर या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जेव्हा आचारसंहिता संपेल तेव्हा या योजनेचे 2000 रुपयाची रक्कम किंवा मागील ज्यांची रखडलेली रक्कम आहे ती रक्कम एकत्रितरित्या त्याचबरोबर पुढील हप्त्याची ही रक्कम देण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। तर मित्रांनो, हे 4000 रुपये तुमच्या खात्यावरती कधी जमा होतील याचा मुख्य प्रश्न तुम्हाला पडलेला होता। ही 4000 रुपयाची रक्कम जर तुम्हाला हवी असेल तर आजच या महाडीबीटीच्या पोर्टलवरती जा आणि तुमचं स्टेटस चेक करा। या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे खात्री करणं गरजेचं आहे आणि जर या यादीमध्ये तुमचं नाव नसेल तर अवश्य तुमचं नाव कमेंटमध्ये सुचवा आणि यावरती काय उपाययोजना करता येतील यावरती आम्ही उपाय सांगू शकतो।
तर मित्रांनो, ही माहिती इतर शेतकरी ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून कोणत्याही शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही आणि कोणताही शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेपासून वंचित राहणार नाही याची खात्री करा. तर मित्रांनो, अशाच खात्रीशीर माहितीसाठी आणि नवीन अपडेटसाठी या चॅनेलला म्हणजेच आमच्या माझा आवाज या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन अपडेटसह. तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या. धन्यवाद.